उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये बैठक ही झालेली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेची तयारी आता सुरू झालेली आहे। उद्धव ठाकरे यांनी आदेश दिलेले आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांना महाराष्ट्रभर दौरा करण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते। स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शिवसेना भवन येथे अहवाल सादर करण्याचेही आदेश त्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये बैठक ही संपलेली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता कंबर कसलेली आता पाहायला मिळते। नीलम, शिवसेना ठाकरे गटाची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात बैठक पार पडली आहे। या बैठकीला उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित होते। दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या सर्व पदाधिकारी उपस्थित, जे जिल्हा प्रमुख आमदार खासदार होते त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तसं काही सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। त्याप्रमाणे काही पदाधिकाऱ्यांवरती, आमदार असतील, खासदार असतील, यांना काही जिल्हे जे स्थानिक पातळीवरती त्यांना जबाबदारी देणारे आणि एकूणच महाराष्ट्र दौरे सुरू करण्यास सर्व पदाधिकारी, आमदार आणि खासदार यांना उद्धव ठाकरे यांनी सांगितलेले आहेत। त्याचप्रमाणे एकूणच स्थानिक पातळीवरती कशाप्रमाणे वातावरण आहे, कोणत्या पक्षाचं जास्त बळ आहे आणि शिवसेना ठाकरे गटाची प्रत्येक स्थानिक पातळीवरती काय स्थिती आहे या संदर्भातील माहिती ही सुद्धा उद्धव ठाकरे यांनी सादर करण्यास सांगितलेली आहे। त्यामुळे अगदी पुढच्या 1 ते 2 आठवड्यामध्ये या सर्व माहिती जी आहे ते सर्व जे पदाधिकारी आहेत, ज्या ज्या विभागाची, ज्या जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे ते सर्व सादर करतील। यानंतर खरं शिवसेना ठाकरे गट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। जी, धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।